तुझ्या ओठाला खूप लागलाय रे. ते तुझ्या ओठातून थांब राहुल, मला पुसू दे रे. माझा एक थांब राहुल मला. अरे माझ्या घरी माझ्या घरात परपुरुषाचं चुंबन घ्या लाड वाढत आहे तुला. काय बोलतो? अरे प्रत्यक्ष बघतोय ते. आजपर्यंत मी माझ्या कानाने ऐकून होतो, पण आज साला मी माझ्या डोळ्याने बघतो तुझा व्यभिचारपणा. अहो तुम्ही आरोप करतायत माझ्यावर. अहो आज तुमच्याच मित्राने माझी अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला तर यानेच वाचवलं. आज हे जर आले नसते तर तुमची प्रिय अपवित्र झाली. स्वतःचा व्यभिचारपणा लपवण्यासाठी नाक तू माझ्या मित्राला बदनाम करू नकोस. अगं माझे मित्र खूप सज्जन आहे, सज्जन इज्जतदार आहेत माझे मित्र. अहो माझ्यावर विश्वास करा, असं विचाराने बोलू नका. विचार तुझ्यावर विश्वास ठेवू मी, तुझ्यावर विश्वास ठेवू. आज माझ्या घरी माझ्या डोळ्यात पाच बघितलं ते काय होतं, काय होतं ते डोळ्यावर डोळे घालून रासलीला खेळत होता तुम्ही दोघे. असं का बोलताय, का गैरसमज करून घेतावर तुम्ही सुद्धा? असं काही नाहीये. माझ्या ओठाला रक्त लागलं म्हणून ती रक्त पुसून देत होती. असं काय मी ते पडलो रक्त लागलं म्हणून. तुझे हात का मोडले होते का? हात का मोडले होते का? मोडले होते का तुझे हात? म्हणून हे सारे माझी नालायक बायको तुझ्या ओठाचं रक्त आपल्या ओठाने पुसून देत होती. गावात तुझ्या लफड्याची चर्चा सुरू आहे. तुमच्या लफड्याची चर्चा सुरू आहे गावामध्ये. खरंच मी माझ्यावर विश्वास करा. जेव्हापासून तुमच्या नावाचा मंगळसूत्र मी गळ्यात बांधला तेव्हापासून खरंच माझ्या मनात कुणीच नाही. माझ्यावर विश्वास करा. मी कसं समजावून सांगू तुम्हाला? अरे कुणाचं खरं मानू मी? कुणाचं खरं मानू? तुमचं की गावातील लोकांच्या चर्चा? आणि आज साला माझ्या घरी माझ्या डोळ्याने बघितलं ते काय होतं? काय होतं ते? काय होतं? अरे प्रिया एक शब्द बोलायचं नाही. तुझा त्याचा काय संबंध नाही. मग एक काम कर, तू एक काम कर, ही माझ्या पायातली चप्पल घे आणि माझ्या हराम करायला त्या दारावरच्या कुत्र्याप्रमाणे आज तू वाचून माझी हराम करायला. काय बोलता तुम्ही? चालला जायला मी मागे तुला हराम माझ्या समोर हराम करा. कोण आहेस तू? का आलास इथं? मी नाही ओळखत तुला. तुझा आणि माझं काहीच संबंध नाही. अरे होय राहुल, यानंतर भर रस्त्यावर जर कुणी माझी अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला ना तर तू वाचवायला यायचं नाहीस. कारण माझी लुटलेली अब्रू माझ्या नवऱ्याला पाऊल होईल, पण तू वाचवलेली पाऊल होणार नाही राहुल. तू वाचवलेली पाऊल होणार नाही राहुल. मला माफ कर. रडू नको ग, रडू नको. हस आणि आनंदित हो. हस हस. तुझे हात दुखेपर्यंत पटल्याच्या चपलेनं मला मार. तुझे हात दुखेपर्यंत मार. तुझ्या नवऱ्याच्या समाधानासाठी मार ग. तू मार मार. तू खूप आज्ञाधारी आहेस. मार मार. प्रिया तुला आठवत एकेकाळी जे तुझे हात माझ्या डोक्यावरून अंगा खांद्यावरून मायेनं ममतेनं प्रेमाने फिरायचे, ज्या हातात हात घेऊन आपण एकत्र जगण्या मरण्याच्या अनाभाका घेतल्या, आज त्याच हातात ही चप्पल घे. चप्पल घे आणि एखाद्या दारावरच्या कुत्र्याप्रमाणे मला बदलून काढ.
बाबा